नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण द्वितीय अंश अध्याय 7. यामध्ये ऊर्ध्व लोकांचं सगळं वर्णन पराशर ऋषी करत आहेत. पराशर ऋषी पुढे म्हणतात, हे मैत्रेय, या प्रकारे मी तुला 7 लोक आणि 7 पाताळ यांचं वर्णन सांगितलं. या ब्रह्मांडाचा एवढा विस्तार आहे. ब्रह्मांड कपित्थ म्हणजे कवठाच्या जे बीज असतं त्याच्यासारखं वर खाली आणि एका अंड्यासारखं असं अंड्याचं जे कव्हर असतं, वरचं कवच असतं, त्यांनी ते घेरलेलं आहे. हे मैत्रेय, हे जे अंड आहे ते आपल्यापेक्षा 10 पट अशा जलाने आवृत्त आहे आणि ते जलाचं संपूर्ण आवरण अग्नीने घेरलेलं आहे. म्हणजे त्याच्याभोवती अग्नी आहे. अग्नी वायूने घेरलेला आहे आणि वायू आकाशाने परिवेष्टित आहे. आकाश हे पंचभूतांचं कारण जो तामस अहंकार आहे आणि अहंकार हे महत्त्व आहे, त्यांनी ते घेरलेलं आहे. हे मैत्रेय, हे जे 7 लोक आहेत, ही जी 7 परिधी आहे, त्याला परिधी म्हणतात, कारण पुरुष सूक्तामध्ये सुद्धा सप्तास्यासन परिधया असं म्हटलेलं आहे. तर हे 7 जे आहेत ते एकापेक्षा एक असे 10 पटीने मोठे आहेत. महत्त्वाला प्रधान आणि आवृत्त केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, सांख्यामध्ये प्रधान हे तत्व आहे. ते अनंत आहे किंवा त्याचा कधी नाश पण होत नाही. त्याची कोणती संख्या अशी नाही, म्हणजे मोजता येत नाही. अमेय आहे ते, कारण हे मुने अनंत, असंख्येय, अपरिमेय आणि संपूर्ण जगताचं कारण असणारी ती पराप्रकृती आहे. प्रधान म्हणजे पराप्रकृती अशा अर्थी गीतेमध्ये सुद्धा आहे ते. त्याच्यामध्ये अशी हजारो, लाखो, शेकडो, करोडो ब्रह्मांड आहेत. ज्याच्या प्रकारे काष्ठामध्ये म्हणजे लाकडामध्ये अग्नी असतो किंवा तिळामध्ये तेल असतं, तसं स्वप्रकाश चेतनात्मा हा व्यापक हा पुरुष जो आहे तो प्रधानामध्ये स्थित आहे. हे महाबुद्धे, हे संश्रयशील म्हणजे एकमेकांच्यामध्ये मिसळलेले प्रधान आणि पुरुष हे संपूर्ण प्राणीमात्रांची किंवा महाभूतांची स्वरूपभूता अशा विष्णूशक्तीने आवृत्त आहेत. हे महामती मैत्रेया, ती विष्णूशक्ती जी आहे ती प्रलयाच्या वेळेला त्याच्यामध्ये पृथकता आणते आणि स्थितीच्या वेळेला संमिलन करते. म्हणून सर्गारंभापासून तीच त्यांच्या क्षोभाचं कारण आहे. क्षोभ म्हणजे या ठिकाणी जे वाढत वाढत उलगडा होत जातो सगळ्या प्रकृतीचं, त्या अर्थी म्हणायचं. म्हणजे जे स्थिर असतं त्यामध्ये गडबड झाली की त्याला क्षोभ म्हणायचं. ज्या प्रकारे पाण्याच्या संसर्गाने वायू अनेक जलकिरणांना धारण करतो, तसं विष्णूची जी शक्ती आहे ती प्रधान पुरुषमय जगताला धारण करते. हे मुने, ज्या प्रकारे आदिबीजामध्येच मूळ, स्कंध, शाखा हे सगळ्यासह वृक्ष उत्पन्न होतो, म्हणजे तो त्याच्यामध्ये सुप्त असतो, तो उत्पन्न होतो आणि त्यानंतर पुन्हा त्यापासून बीज उत्पन्न होतं आणि त्या बीजातून अनेक असंख्य वृक्ष निर्माण होतात. ते सुद्धा त्याच लक्षणांनी, त्यातलं द्रव्य जे आहे तसं आणि त्यातली जी कारणं आहेत त्याने युक्त असतं. अशा प्रकारे ही प्रकृतीसुद्धा जे अव्याकृत म्हणजे प्रधानापासून महत्त्वाला सुरू करून पंचमहाभूतापर्यंत असे त्याचे संपूर्ण विकार उत्पन्न होतात. त्यामध्ये देव, असुर यांचा जन्म होतो. पुन्हा त्यांचे पुत्र, त्या पुत्रांचे अन्य पुत्र असे होत राहतात. आपल्या बीजाला दुसऱ्या वृक्षांच्यापासून उत्पन्न होणारे जे प्रकार आहेत ते पूर्ववृक्षाची काही क्षती होत नाही. म्हणजे एका वृक्षापासून आपण आंब्याचं झाड आहे समजा, अनेक असंख्य कोयी आहेत, त्यातनं आपण 10 झाडं निर्माण केली तरी पहिल्या झाडाला काही क्षती उत्पन्न होत नाही. तसं अन्य प्राणी उत्पन्न झाल्यानंतरसुद्धा जी जन्मदाती प्रधान प्रकृती आहे
त्याच्यामध्ये त्या प्राण्यांचा काही म्हणजे त्याच्यामुळे तिचा नाश होत नाही. ज्या प्रकारे आकाश आणि काल हे एकमेकांच्या सन्निधीने, एकमेकांच्या जवळीकीने वृक्षाचं कारण होतात, त्याप्रकारे भगवान श्रीहरीसुद्धा त्यांच्यावरती कसलंही क्षती न होता किंवा बदल न होता, परिणाम न होता विश्वाचं कारण असतात. हे मुनिसत्तम, ज्या प्रकारे धान्याचं जे बीज असतं त्यामध्ये मूळ, नाल म्हणजे त्याचे देठं, पत्ते, पानं, त्याचे अंकुर, तण असतात, कोश असतं, पुष्प असतं, क्षीर असतं, तंडूल असतं, त्याच्यामध्ये तांदूळ असतात, तुष असतं म्हणजे त्याच्या बाजूचं कव्हर असतं, आणि म्हणजे पोलकट म्हणतो आपण तसं, आणि कण सगळे असतात. तसं अंकुर उत्पत्तीला जी हेतूभूत अशी पाणी किंवा भूमी आहे, तर ते सामग्री मिळाली की ते प्रकट होतात. म्हणजे बीजातून अंकुर होण्यासाठी पाणी आणि पृथ्वी यांचं संमिलन लागतं आणि मग त्याच्यातून ते अंकुर प्रकट होतात. त्या प्रकारे आपल्या आपल्या अनेक पूर्वकर्मांमध्ये स्थित असलेले देवता वगैरे विष्णू शक्तीचा आश्रय होऊन आविर्भूत होतात, म्हणजे त्यांची निर्मिती होते. देवी भागवतामध्ये पण दिलं आहे पहा असंच. ज्याच्यापासून हे संपूर्ण जग उत्पन्न झालं, जो स्वतः जगत रूपाने स्थित आहे, ज्यामध्ये हे स्थित आहे किंवा ज्याच्यामध्ये हे लीन होतं किंवा होणार असतं, ते परब्रह्म म्हणजे श्री विष्णू भगवान आहेत. ते जे ब्रह्म आहे म्हणजे भगवान विष्णू, त्यांचं परमधाम किंवा परस्वरूप परब्रह्म असं आहे. ते त्यालाच सत असं म्हणतो आपण, किंवा असंही म्हणतात की ते सत आणि असत दोन्हीपेक्षा विलक्षण आहे, म्हणजे वेगळं आहे. कारण त्याच्यापासून अभिन्न असेल तर हे संपूर्ण चराचर त्याच्यामुळेच जगत उत्पन्न होतं, कारण ते दोन्हीच्याही पलीकडे असतच्या पलीकडे आहे, आणि त्याच्यामुळे हे संपूर्ण चराचर जगत त्याच्यापासून उत्पन्न झालेलं आहे. तीच अव्यक्त मूल प्रकृती आहे आणि तीच व्यक्त स्वरूप संसार आहे. तसंच त्याच्यामध्ये संपूर्ण जगत लीन होतं आणि त्याच्याच आश्रयाने ते स्थित होतं. यज्ञादे ज्या क्रिया आहेत त्यांचा कर्तासुद्धा तेच आहे. यज्ञरूपाने त्यांचंच यजन केलं जातं आणि यज्ञादीचं फलस्वरूपसुद्धा तेच आहेत. आणि यज्ञाचं जे साधन आहे, स्रुवा वगैरे, ते त्याला लागतात, पळ्या वगैरे सगळं, ते सुद्धा त्या हरीव्यतिरिक्त दुसरं काही नाही. इथं हा 7वा अध्याय संपतो. यामध्ये 43 श्लोक आहेत. धन्यवाद.